नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. जयंत पाटलांबाबत राज्याला गुड न्यूज मिळणार असं म्हटलेलं आहे अमोल मिटकरींनी. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं अमोल मिटकरींनी म्हटलंय. आमदार अमोल मिटकरींकडून आता कोणते संकेत मिळतायत याची चर्चा आता सुरू झाली आहे. मिटकरी आपल्या सोबत आहे. नुकतंच त्यांचं एक ट्विट आहे जे चर्चेमध्ये आहे आणि हे ट्विट आहे, रामकृष्ण हरी आपली देवगिरी बरी. दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. सभागृहात जयंत पाटील साहेबांच्या भाषणातील सूचक विधान. नेमकं काय म्हणायचं? तुम्ही जर आज सभागृहाच्या गॅलरीत बसलेले असाल तर आज जी महत्त्वाची भाषणं झाली मी ऐकत होतो, त्यात अजितदादांना बघून जयंत पाटील साहेबांच्या भाषणातलं एक महत्त्वाचं वाक्य मला फार भावलं, ते की आदरणीय दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अलीकडे जे 41 आमदार निवडून आल्यानंतर ज्या पक्षाने उभारी घेतली तो पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब घेणार आहेत आणि थोडा वेट अँड वॉच करा. महाराष्ट्राला एक चांगली गुड न्यूज भेटणार आहे असं मला वाटतं. माझं ट्विट काय आहे की आपल्या पक्षाचा नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय. योग्य वेळ येतोय. मागच्या काळात त्यांनी प्रयत्न केले होते पण तो योग्य वेळ नव्हता. आता सत्ता सरकार स्थापन झालंय, कदाचित हा योग्य वेळ असेल. मग आता रामकृष्ण हरीचा गजर बंद होऊन देवगिरीची दारं अखंड उघडी आहेत. मग त्यांनी यावं असं थेट त्यांना आवाहन आहे एक प्रकारचं अमोल मिटकरींचं. मी त्यांना आवाहन करेल एवढा मोठा नाही, पण त्यांच्यासारखा नेता जो महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो तसा नेता प्रत्येकाला हवासा वाटेल. आम्हालाच काय, भारतीय जनता पार्टीला पण हवासा वाटेल, कोणाला पण हवासा वाटेल. मग धक्का नाही मारणे का गाडी में गर्दी असं वाटत नाही का तुम्हाला? इथे खूप गर्दी झाली आहे तशी पण युतीमध्ये. ड्रायव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव आहे. तुम्हाला माहित आहे ते उत्तम चालक आहेत. वेळ पडला तर डायरेक्ट स्टेरिंगच त्यांच्या हाती देऊ, सीट बेल्ट लावून ते नेतील की गाडा पुढे. जशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी.